जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही महा टी परीक्षेमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमची येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचं नेमके स्थान निर्धारित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा वापर करण्यात येते? मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचा पर्याय उत्तर आहे 4 GPS सिस्टीम. यावरून काय केलं जातं, तर एखाद्या ठिकाणाचं नेमकं स्थान निर्धारित करण्यात येते. जीपीएसचा फुल फॉर्म काय मित्रांनो? ग्लोबल पोस्टिंग सिस्टीम. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे अहमदनगर जिल्हा. याचं नाव बदलण्यात आलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जे कोणाला माहित असेल तर ते कमेंट करून सांगा. अहमदनगरचा नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तसंच महाराष्ट्राचा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर तो लागतो 3रा क्रमांक. दुसरा कोणाचा आहे? मध्य प्रदेशचा. आणि पहिला कोणाचा आहे? तर राजस्थानचा. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, असाही प्रश्न येऊ शकतो. तर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला आन्सर यायला हवे. तर याचा उत्तर आहे 1 मे 1960. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. हा 1 मे रोजीच आपण महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा साजरा करतात. अजून एक दिवस साजरा केला जातो 1 मेला, तो आहे कामगार दिन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? दिलेल्या पर्यायामधून काय नेत्यांचे नाव दिलेले आहे त्यापैकी सांगायचं आहे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते ते. तर कोण नव्हते? गोपाळ गणेश आगरकर. पर्याय क्रमांक 3रा याचा करेक्ट आन्सर असेल. गोपाळ गणेश आगरकर हे नेते प्रार्थना समाजाचे नव्हते. प्रार्थना समाजाची स्थापना करण्यासाठी कोण कोण होते? आत्माराम तळखळकर, राघोबा भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, अजून दादा भाई तडकरकर, वामन आबाजी, भाऊ महाजन, हे नेते प्रार्थना समाजाचेच होते. पुढचा प्रश्न, पंजाब राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? पंजाब राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? तर तो आहे बाज, गरुड. पंजाब राज्याचा राज्य पक्षी. मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? कबूतर सारखा दिसत आहे, त्याचं नाव काय? हरियाल. हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती डॅश काळात झाली? कोणाच्या काळात झालेली कैलास मंदिरची निर्मिती? तर ती करण्यात आली आहे राष्ट्रकूट. पर्याय क्रमांक ड याचा करेक्ट आन्सर असेल. त्याचं नाव काय होतं? राष्ट्रकूट. तर याचं नाव होतं कृष्णा प्रथम. कुठे आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिर? तर तो आहे वेरूळ या ठिकाणी. पुढचा प्रश्न, मुघल बादशाह बाबर यांचा जन्म डॅश येथे झाला? मुघल बादशाह बाबर यांचा जन्म डॅश येथे झाला. कोणत्या ठिकाणी झालेला आहे मुघल बादशाह बाबर यांचा जन्म? तर तो उझबेकिस्तान. पर्याय क्रमांक क याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर 1857च्या लढ्यात डॅश हे नाव दिले? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला डॅश हे नाव दिले. काय नाव दिलेलं आहे 1857च्या लढ्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी? तर तो दिलेला आहे 1857 स्वातंत्र्य समर. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. शिपायांची भाऊगर्दी असं कोणी म्हटले आहे? तर न फाटक यांनी म्हटले आहे शिपायांची गर्दी. द ग्रेट रेबिलियन हा पुस्तक कोणाचा आहे? तर अशोक मेहता यांचा आहे द ग्रेट रेबिलियन. शिपायांचे बंड असं कोणी म्हटले होते मित्रांनो, कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न, डॅश यांनी
रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजाविरोध बंड केले? कोणी केले इंग्रजाविरोध बंड? रामोशी बांधवांना संघटित करून तो करण्यात आलेला आहे उमाजी नाईक यांच्याकडून. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांची संस्कृत ग्रंथ लिहिला. छत्रपती संभाजी महाराजांनी डॅश संस्कृत ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी? मित्रांनो, प्रिंटिंग मिस्टेक झाले प्रश्नामध्ये, तर त्यांनी लिहिलेला आहे बुधभूषण हा ग्रंथ. पर्याय क्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, 1857च्या लढाईनंतर भारतविषयक कारभार करण्यासाठी डॅश हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. 1857 मध्ये जे लढाई झालं होतं त्यानंतर भारतविषयक कारभार जे काही करायचं आहे ते करण्यासाठी इंग्लंडमध्ये एक पद निर्माण करण्यात आलं होतं. ते कोणतं होतं? तर 1858 साली भारतविषयक कायदा ह्याच्यामध्ये असे दोन पद निर्माण करण्यात आले होते. एक होतो व्हाईसरॉयचा आणि दुसरा होतो भारत मंत्रीचा. तर भारत मंत्री हा पद कुठे निर्माण करण्यात आला होता? तर इंग्लंड या ठिकाणी. आणि व्हाईसरॉय हा पद कुठे निर्माण करण्यात आलं होतं? तर भारतामध्ये. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं, इंग्लंडमध्ये कोणता पद निर्माण करण्यात आला? तर तो करण्यात आला आहे भारत मंत्री. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतात संस्थाने खालसा धोरण खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते? कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते? तर वेलस्लीने नाही. वेलस्लीने काय केलं होतं? तैनाती फौज हे केली होती, तर त्याला तैनाती फौजेचा जनक असे म्हणले जाते. हेस्टिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. मेयोला यांनी पहिली जनगणना 1872 साली केली होती भारतामध्ये. त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असेही म्हटले जाते. तर खालसा धोरण कोणी केलं होतं? तर त्याचं नाव होतं डलहौसीचा. डलहौसी यांनी केलेलं आहे. पर्यायामध्ये ऑप्शन नाही तसं, तर त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. डलहौसीचा कार्यकाळ कुठवर होता? 1848 ते 1856 पर्यंत. याच्या काळात दोन पद्धतीने खालसा धोरण यांनी केलं होतं. तर कोणतं एक पद्धत होती दत्तक वारसा नामंजूर आणि दुसरं प्रशासकीय नुसार. तर प्रशासकीय नुसार कोणत्या ठिकाणी केलं होतं? अवध आणि वराड. आणि दत्तक वारसा हे कोणत्या ठिकाणी? पंजाब, नागपूर, उदय, झाशी या ठिकाणी केलं होतं. डलहौसीच्या काळामध्ये काही सुधारणा सुद्धा झालेले होते, जसे की रेल्वे डलहौसीच्या काळात आली होती. टेलिफोनिक लाईन हे सुद्धा डलहौसीच्या याच्यात आलं होतं. नेक्स्ट प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली. कोणी केलेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना? तर तो करण्यात आली गोपाळ कृष्ण गोखले यांच्या थ्रू. कोणत्या वर्षी असाही प्रश्न येऊ शकतो? तर ते 1905 या साली. गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजीचे राजकीय गुरु होते. कोण होते असा प्रश्न येऊ शकतो. गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले. मित्रांनो लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न, आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली. कोणी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना? तो करण्यात आली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांच्याकडून. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. कोणत्या वर्षी केली असाही प्रश्न येऊ शकतो. तर तो करण्यात आली 1875 साली आर्य समाजाची स्थापना करण्यात आली. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.